किती तळमळीने काम केलं असेल. आणि दत्ताजींचंही आपण जाणतो. दत्ताजी म्हणजे त्यांना त्यांच्या परिस्थितीत शक्य असलं तर ते प्रचारकच राहिले असते, पण ते योग नसतात, पण त्यावेळी इथे परत यावं लागलं त्यांना. पण वृत्ती तीच होती, सगळं काही संघ करता, सगळं काही संघ कार्य करता, संघाने सांगितलेली जबाबदारी. वरवर बाबासाहेब आपटे एक वेगळं चित्र आहे, दत्ताजींचा मोकळा चाकळा कारभार एक वेगळं चित्र आहे. बाबासाहेब आपटे म्हटल्यावर मृत्युंजय भारतसारखी पुस्तकं, त्यांचे बौद्धिक वर्ग, त्यांच्या गोष्टी आणि दत्ताजींच्या गप्पा गोष्टी असं आपल्याला आठवतं. परंतु आत माणूस एकच आहे. म्हणजे प्रचारक निघतो किंवा संघाचा कोणीही कार्यकर्ता काम करायला निघतो तर त्याला अडचणींची पर्वा नसते. तर बाबासाहेब आपट्यांना एकदा 1942च्या काळात ऑगस्टमध्ये आंदोलन पेटलं, तेव्हा ते बिहारमध्ये होते आणि ठिकठिकाणी रस्ते बंद झालेले, कर्फ्यू लागलेला. तर त्यांना बक्सरहून जायचं होतं पटण्याला आणि गाडी बंद, बस बंद, रस्त्यावर कोणी यायला तयार नाही. जिकडे तिकडे आंदोलन, गोळीबार हे ते चाललेलं. तर गंगेतून जायचं नौकेनी आणि गंगा अगदी पुराच्या भरात आहे. कोणी तयार नाही नावाडी तिथे नाव घालायला. एक मोठ्या मिदतवारीनंतर तयार झाला तो नावाडी आणि बाबासाहेब आपटे एका नौकेत बसून बक्सरहून पटण्याला आले. आता हे ऐकायला बरं वाटतं, पण ती गंगा ज्यांनी पुरातली गंगा पाहिली असेल आणि तिथल्या त्या नौका पाहिल्या असतील त्यांना लक्षात येईल. म्हणजे आपणहून मृत्यूच्या मुखात उडी मारण्यासारखंच होतं. इतका कठीण तो प्रवास होता की जेव्हा महेंद्रू घाट नावाचा घाट आहे, तिथे नौका लागायच्या, तिथे नावा लागायच्या, तिथे उतरल्यानंतर बाबासाहेबांनी आपली पगडी त्या नावाड्याच्या पायावर वाहिली. पण प्रवास आपला ठरलेला केला. कानपूरहून लखनौला जायचं, कानपूरला मुक्काम आणि लखनौला एक कार्यक्रम करून परत यायचा आहे. तेव्हा संघाची स्थिती अशी की तिकिटाचे पैसे सुद्धा नाही. कानपूरहून लखनौला पायी गेले बाबासाहेब. असं साहस आणि परिश्रम, काम करायचं आहे म्हटल्यावर जी परिस्थिती येईल त्यात करायचं. दत्ताजींचंही तसंच आहे. तामिळनाडूमध्ये ज्या काळामध्ये श्रीरामाच्या मूर्तीची चप्पलेची माळ घालून मिरवणूक काढल्या जात असे, त्या काळात तिथे जाऊन हिंदुस्थान, हिंदू राष्ट्र वगैरे विचार सांगायचा आणि लोकांना आपल्याकडे वळवायचं. विवेकानंद स्मारक कसं सुरू झालं तर त्या खडकावर जिथे पादपद्म आहेत देवीची, तिथे क्रॉस गाडला. विवेकानंद स्वतः पोहत गेले होते त्या. तर दत्ताजींच्या योजनेने केरळमधले काही स्वयंसेवक तिथे आणले गेले आणि ते पोहत गेले रात्री आणि त्यांनी तो क्रॉस काढला. अशा त्या तिथल्या परिस्थितीमध्ये अशा साहसी योजना करायच्या आणि काम पुढे न्यायचं. भाषा शिकायला कठीण वगैरे, पण अगदी त्या भाषेतलं वक्तृत्व. म्हणजे इथे नागपूरला संघ शिक्षा वर्गात प्रांतांचा परिचय असे तेव्हा एकेका प्रांताचं काम कसं. तामिळनाडूचा परिचय कोण करणार, कारण हिंदी कोणाला येत नाही, इंग्रजी फारसं येत नाही. तर स्वयंसेवकांसमोर तामिळनाडूचा परिचय. दत्ताजी तेव्हा परत आले होते, मोहता कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, हे क्लासेस सुरू व्हायचे होते. तर ते यायचे आणि ते परिचय करून जायचे. इतकं समरस होऊन त्या विपरीत स्थितीत तिथे काम करायचं.
संघाच्या कामाचा पाया या लोकांच्या त्यागावर, परिश्रमावर उभा राहिला. त्यांनी आपलं सगळं काही तन मन धन संघचरणी वाहिलेलं आणि त्याच्यामुळे आज असं भवन बनत आहे. तेव्हा तो कोणाच्या तरी घरी राहायचं, कुठेतरी बागेत बैठकी घ्यायच्या, असं करावं लागायचं. म्हणजे स्वतः डॉक्टर हेडगेवारांना सकाळी एका ठिकाणी, दुपारी दुसऱ्या ठिकाणी, संध्याकाळी तिसऱ्या ठिकाणी असं फिरत राहावं लागायचं. धंतोलीमध्ये एक हॉस्टेल होतं मुलांचं, तिथे एक अड्डा होता, तिथे यायचे. असं म्हणजे फिरतं कार्यालय असावं असा तो काळ. पण त्या काळामध्ये आपलं सर्वस्व देऊन, आपल्या तीव्र इच्छेच्या भरोशावर सगळ्या प्रकारच्या अडचणींवर मात करून त्यांनी संघ बांधला. आणि ठिकठिकाणच्या गृहस्थ स्वयंसेवकांनी, जसं मामा मामींनी, त्यांची परिस्थिती सामान्य होती पण प्रचंड काम केलेलं आहे, प्रचंड काम केलेलं आहे. त्यांना पाहिलेले लोक अजून असतील. उत्तर नागपुरात कसं एकेका घरात कसे संबंध होते. वेळ द्यावा लागतो. बाकीचे लोक वेळ जास्त खर्च करून कमाई करतात. आपलं जेमतेम चालेल इतकं कमवून उरलेला सगळा वेळ संघात द्यायचा, अशी तपस्या करावी लागते. ऋन्मंदिरी संस्कृती शरस्वागत, हसतची करीती कुटुंब हितरत, गृहस्थ जे हरी उरात रिझवित, सदनी फुलबागा रचिती. असं गृहस्थ जीवन असावं लागतं. असं त्यांनी केलं. आणि म्हणून मग आज आपण अशी भवन उभारू शकतो. सहयोग मिळतो, समाजाचाही सहयोग मिळतो. भवन कशाला बनवतो? भवन म्हणजे जिथे काहीतरी होतं ते. भव म्हणजे होणे, भव म्हणजे सृष्टी होणे. त्याला तो इन कोणचा प्रत्यय संस्कृतात लागतो, संस्कृत भारतीचे लोक सांगतील. पण भवन जिथे काहीतरी होतं. पण आपण आपल्या मराठी भाषेच्या बुद्धीने विचार केला तर भवन म्हणजे काही होत नाही. पुष्कळ भवनं अशीच असतात. ते असतं भवन पण तिथे होत काही नाही. सरकारी ऑफिसेस वगैरे अशा भवनात असतात बरेच वेळेला. हे भवन असं नाही आहे. हे याचा उद्भव झाला तो कोणीतरी इतके परिश्रम पूर्वी केले आणि त्याच्यामुळे त्या भवनांना त्यांची नावं आहेत. त्या भवनांशी संबंधित अशा व्यक्ती आहेत, त्यांचं स्मरण आपण करतो. ती केवळ त्यांच्यापोटी कृतज्ञता असते असं नाही, ते तर आहेच. परंतु ती त्यांच्यापासून मिळालेली प्रेरणा आपली सतत जागृत राहावी म्हणून केलेली युक्ती असते. नाहीतर माती दगडाच्या घरांना माणसांची नावं द्यायचं कारण काय? त्याचं कारण हेच आहे, आठवणे. आठवायचं कशाला? तर पुन्हा चालू राहिलं पाहिजे. मनुष्य जगतो. कसा जगतो? कधीतरी मरतोच, पण तरी तो जगतो. कसा जगतो? तर आमचं एक गीत आहे संघाचं आपलं, त्यात ओळ आहे, बोलणे जाते विरोनी अमर राही सत्कृती. सत्कृती झालेली आपण आठवतो. अमर होणे याचा एवढाच अर्थ नाही, ती सत्कृती पुढे चालत राहते. ते जीवन ज्यांनी पाहिलेलं असतं ते इतरांना सांगतात. असं असतं, असं व्हावं लागतं, हे कळतं. ज्या करता तसे जीवन ते जगले, ते झालं पाहिजे अशी तळमळ मनात असेल तर मग निश्चय होतो की त्यांनी इतके परिश्रम केले, आपणही परिश्रम करू आणि आणखी पुढे जाऊ. त्याकरता ही नावं असतात, त्याकरता ही स्मृती असते. आपल्या मनात कृतज्ञता असते, श्रद्धाभाव असतो आणि
शक्य असलं तर अशी माणसं नेहमीच राहावीत, अमर राहावीत असं आपल्याला वाटतच असतं. परंतु निसर्गाच्या नियमात शरीर राहणं शक्य नाही, पण माणसाचं कृतित्व राहतं, आणि कृतित्व राहतं ते त्या कृतित्वाचं अनुसरण पिढी दर पिढी होत राहतं. त्यामुळे जेव्हा असं आपण भवन उभं करतो आणि त्याला नाव देतो, तेव्हा ही एक जबाबदारीही आपल्यावर येऊन पडते की ते तसं राहिलं पाहिजे, तसं जीवन इथे लोकांना दिसलं पाहिजे. बाबासाहेब आपटेंकडे सुद्धा स्वयंसेवक त्यांच्याकडे नाही गेला, नुसता कार्यालयात गेला तरी त्यांच्या दृष्टीला पडला की ते आवर्जून परिचय करून घेत असत. आणि लहान वयाचा मुलगा असला, शाळेत शिकणारा असला तर त्याला काहीतरी खाऊ देत असत. त्यांच्याकडे ते खाऊचा स्टॉक नेहमी तयार असे. बाबासाहेब आपटेंच्या खोलीत आणि कृष्णराव मोरल्यांच्या खिशात नेहमी काहीतरी सापडायचं मुलांना. आणि मग तो कोण आहे, काय आहे, त्याची चौकशी, आणि त्यांच्या लक्षात राहायचं आणि त्यांच्यावर लक्ष राहायचं. पुन्हा भेटला की त्याची प्रगती किती झाली आहे आजमावायच्या दृष्टीने त्यांचं बोलणं असायचं. वयाचं अंतर, मग बाबासाहेब दिसायचेही खूप वयस्कर, पहिलेपासूनच तसं त्यांचं रूप होतं. ते फार वयस्कर आहेत असं वाटावं. म्हणजे रजोभैया असं सांगायचे की संघात तेव्हा सगळी पोरच होती. रज्जूभैयाही तेव्हा नुकतेच म्हणजे कॉलेजमध्ये शिकतच होते. तर एकदा बाबासाहेबांचा प्रवास झाला. मग बाबासाहेबांना घेऊन ते घरी गेले. जेवण बिवण झालं, मग बाबासाहेबांना पोचवून दिलं. परत आल्यावर त्यांची आई म्हणाली रज्जूभैयांना की इतके दिवस तुम्ही संघ म्हणजे सगळी पोरं दिसत होतात, आज कोणीतरी बुजुर्ग माणूस तुम्ही आणला आहे. ते असे बुजुर्ग दिसायचेच, पण तरीही त्यांच्याशी बोलायला कोणत्या वेळेच्या माणसाला संकोच वाटत नसे. आणि दत्ताजींचं तर होतच, म्हणजे आपण पुष्कळांनी अनुभवलेलं आहे ते. असं सर्वात मिसळायचं, सर्वांच्या बरोबरीने त्यांना आपल्यासारखं करायचं, उभं करायचं, वर न्यायचं, उन्नत करायचं. हे जे सगळं प्रेमाचं, स्नेहाचं, आनंदाचं काम आहे ते या भवनात चाललं पाहिजे. ध्येयाकडे दृष्टी ठेवून असलं म्हणजे मग संकोच राहत नाही. बाबासाहेबांनाही संकोच नसे, दत्ताजींनाही संकोच नसे. एखाद्या कार्यकर्त्याला सगळं काही नीट स्पष्ट सांगायचं असलं तर बाबासाहेब त्याला बसवून सांगत असत. मला माहिती आहे, म्हणजे प्रत्यक्ष माहिती आहे म्हणून सांगतो की हे असं बरोबर नाही, असं नाही. म्हणजे चहा घेत असताना मोरोपंतांनाही अरे इतका चहा घेणं चांगलं नाही, ते स्लो पॉयझनिंग आहे असं बाबासाहेब म्हणायचे. मोरोपंत त्याच्यावर मला मारायची घाई नाही असं म्हणायचं, ती गोष्ट वेगळी. पण बाबासाहेबांचा तो अधिकार होता संपर्कामुळे, गुरुजींसहित सगळ्यांशी ते असं बोलू शकत असत, विचारू शकत असत. भैयाजी दाणी, बाबासाहेब आपटे. तसा दत्ताजींचाही अधिकार होता. जे अध्यक्ष बदलायचे, आता सहज गोष्ट, अध्यक्ष कोणी काही हौशी खातर अध्यक्ष आपल्याकडे होत नाही, कामाकरता होतो. आणि जर असं झालं की आता दुसऱ्यांनी व्हायला पाहिजे तर सहज बाजूला होतो. पण वाटू शकतं ना, माणूस आहे शेवटी. तर कोणी बोलायचं वर्तमान अध्यक्षांना, आता तुम्ही निवृत्त व्हा हे सांगायचं कोणी? पुढचा अध्यक्ष कोण? तर दत्ताजींना करणार होते. तर हे सुरू झाला विचार की कोणी बोलायचं. दत्ताजी म्हणेल तुम्ही मला करणार ना, मग मी बोलतो. ते आपलं बनियन लुंगीवर गेले तिकडे शोधत त्यांना.
तर पुढचं सत्र ते निवडणुकीचं सत्र होतं, त्याच्यामुळे त्याची व्यवस्था पाहायला ते तिथे अधिवेशनाच्या मुख्य मंचावरच होते. काय नाही, पुढचं सत्र आहे ती तयारी. हां पुढचं, अरे हो पुढचं निवडणुकीचं सत्र आहे ना, तर तू उभा राहू नको, मी उभा राहणार आहे, अध्यक्ष होणार आहे. झालं बोलणं. इतका अधिकार नाही, मी होणार आहे आता तू नको रोज, आणि विषय संपतो. याला जे संबंध राखतात याच्याकरता नुसतं बोलून चालून गोड असून चालत नाही. ते एकेकाच्या जीवनामध्ये आपण जी रुची घेतो आणि ते जीवन आणखी चांगलं व्हावं याच्याकरता जे करतो त्याच्यामुळे एक स्थान उत्पन्न होतं. अशी सलगी देणं ज्याला म्हणतात, ते सलगी देणं या बाबतीत हे सगळे लोक सारखे होते. ध्येयाप्रती समर्पण या बाबतीत हे सगळे लोक सारखे होते. वरून दिसायला रूप गुणगंध सगळं वेगवेगळं दिसत असे, पण सगळ्यांमध्ये कोर संघ होता. हा जो व्यवहार आहे, ही जी तळमळ आहे, आणि जे कोणचं काम असेल, जे कोणचं रूप घ्यायला लावलं असेल, त्या सगळ्यातून साधायची जी गोष्ट आहे ती सगळ्यांची सारखी आहे. एक सुसंस्कारित, गुणसंपन्न, बलसंपन्न, आपल्या अस्मितेचं भान असलेला, आपल्या अभिमानाचं रक्षण करू शकणारा आणि सगळ्या जगाच्या कल्याणाकरता चांगलं वळण देऊ शकणारा असा समाज उभा करायचा. यामध्ये सगळे लोक लागलेले आहेत, यामध्ये सगळ्यांचं लक्ष आहे. हे या भवनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला जाणवलं पाहिजे. ती जी आत्मीयता आहे, मोहविरहित आत्मीयता आहे, गीतेमध्ये ज्याला अनभिस्नेह म्हटलं आहे. अभिस्नेह वाईट, तो मोह आहे. मग त्याच्यात व्यक्तिपूजा होते. तसं नाही, अनभिस्नेह आहे. त्यामुळे एक पवित्रता आहे, संस्कार आहेत, आस्था आहे. या सगळ्या गोष्टी त्या भवनामध्ये प्रवेश करणाऱ्या जाणणाऱ्या पाहिजेत, असं त्या भवनामध्ये आपापलं काम करणाऱ्या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. आणि ती काही आपल्याला नवीन नाही. आपण सगळे कार्यकर्ते आहोत, जुने कार्यकर्ते आहोत, आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. परंतु जे माहिती आहे त्याचा विसर केव्हा पडतो? एखादा फार वाईट, भीतीचा, धावपळीचा क्षण असेल तेव्हा, किंवा फार आनंदाचा क्षण असेल तेव्हा. आज आपला हा फार आनंदाचा क्षण आहे आणि तो आनंदोत्सव साजरा करण्याचा आपल्या सगळ्यांना अधिकार आहे. कारण आपला काळ अनुकूलतेचा असला तरी असं सहज आपलं कोणतंही काम होत नाही. आपल्या पत्रिकेतच ते नाही आहे. घाम गाळावा तेव्हा काम होतं, हे आपला स्वभावही तसा, आपलं भाग्यही तसं आहे. त्याच्यामुळे हे उभं झालं तर याला अनेक लोकांचे हात लागले, अनेकांनी परिश्रम केले, अनेकांनी ध्यास घेऊन ते तसं उभं केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते झालं पूर्ण, तर त्याचा आनंद अगदी स्वाभाविक आहे. तो आनंद साजरा करण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला आहे. तो आपण आज गाजवतो आहोत. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आज आपली एक सोय झाली, एक सुविधा झाली, एवढं नाही आहे. आज आपली एक जबाबदारी आणखी वाढली. एवढं लक्षात ठेवलं म्हणजे आजचा जसा आनंद आपल्याला मिळतो आहे तसा आनंद वेळोवेळी यापुढेही या देशामध्ये सर्व लोकांना मिळत राहील. ज्यांची स्मृती अत्यंत प्रिय म्हणून आपण त्यांचं नाव दिलं, संस्थांना दिलं, भवनाला दिलं, त्या स्मृतींची जी पार्थिव रूप आहे ती जरी नसली तरी ते कृतित्व, ते संस्कार, तो कार्याचा प्रवाह हा सतत चालू राहील. असं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. याची आठवण माझ्या सकट सगळ्यांना इथे मी करून देतो आणि तुम्हाला धन्यवाद देऊन माझे 4 शब्द संपतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.